नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, नवरा बायकोचं नातं असो किंवा प्रियकर प्रेयसीचं नातं, नात्यामध्ये प्रेम आणि विश्वास हे दोन महत्त्वाचे स्तंभ ठरतात. प्रेमामध्ये 7 टप्पे असतात. या 7 टप्प्यांमध्ये प्रत्येक नातं जात असतं. परंतु बऱ्याचदा नात्यामध्ये मिठाचा खडा पडतो आणि नात्यामध्ये दुरावा येतो. नकळत प्रेम कमी होतं आणि आपण आपल्या पार्टनरपासून दूर होतो, ज्यामुळे नातं संपुष्टामध्ये येण्याची देखील शक्यता असते. आपण पार्टनरकडनं भरपूर अपेक्षा ठेवतो आणि अपेक्षा पूर्ण न झाल्यास आपला हिरमोड होतो. कामाच्या व्यापामुळे किंवा इतर गोष्टींमुळे आपण पार्टनरला हवा तो वेळ देऊ शकत नाही, ज्यामुळे नात्यामध्ये फूट पडते. आणि नात्यामध्ये दुरावा येऊ नये असं जर वाटत असेल तर आत्तापासूनच तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत या 4 गोष्टी करायला सुरुवात करा आणि तुमचं नातं हे पुन्हा नव्यानं बहरेल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. आता सगळ्यात पहिली गोष्ट करा ते म्हणजेच एकमेकांची काळजी घ्या. जोडीदाराच्या छोट्या छोट्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या. काळजी घेणारा स्वभाव हा प्रत्येकाला आवडतो, ज्यामुळे मनामध्ये प्रेमाची भावना निर्माण होते. एकमेकांना समजून घेताना आपण आवडीनिवडी जाणून घेतो, काळजी घेतो. तसेच एकमेकांची काळजी तुम्ही आयुष्यभर घेत राहा. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजेच शांतपणे ऐकून घ्यायला शिका. पार्टनर आपल्यासमोर काहीही शेअर करत असेल तर त्याचं व्यवस्थित ऐकून घ्या. एकमेकांचं लक्षपूर्वक ऐकलं की ऐकून मग प्रतिसाद दिला की नात्यामध्ये गैरसमज निर्माण होत नाहीत आणि यामुळे रिलेशनशिप अधिकच घट्ट होतं. आता पुढची एक गोष्ट करा ते म्हणजेच अधूनमधून गिफ्ट्स देत जा. मित्रांनो, आपला पार्टनर हा आपल्यासाठी खास आहे हे पटवून देण्यासाठी छोटी का असेना भेटवस्तू देत राहा. या लहानशा कृतीतून नात्यामध्ये प्रेम कायम राहतं. यामुळे पार्टनरला स्पेशल नक्कीच वाटेल, हे लक्षात ठेवा. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट करा ते म्हणजेच एकमेकांसाठी स्पेशल टाइम काढा. पार्टनर आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे त्यांना पटवून देण्यासाठी एकत्र वेळ घालवा. कामाच्या व्यापामुळे किंवा इतर कारणांमुळे पार्टनरसोबत वेळ घालवणं होत नाही, ज्यामुळे नात्यामध्ये प्रेम हरवून जातं. यासाठी तुम्ही एकत्र जेवायला बसा, सोबत वेळ घालवा, एकमेकांसोबत गप्पा मारा. अजूनही अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करू शकता. तर मग मित्रांनो, जर तुमच्या नात्यामध्ये ओढ उरली नसेल, प्रेम उरले नसेल तर या काही गोष्टी तुम्ही करा, ज्यातनं तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.